महात्मा फुलेंच्या जयंतीदिनीच भाजपचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजेंनी मुलींच्या पहिल्या शाळेवरून नव्या वादाला तोंड फोडलंय। पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात अभिवादन केल्यावर उदयनराजेंनी एक नवीन दावा केला, ज्यावरून आता चर्चांना उधाण आलंय। मुलींसाठी पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यात सुरू केली असं त्यांनी म्हटलं। पुण्यातल्या भिडेवाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली होती, पण उदयनराजेंच्या नव्या दाव्यामुळे आता वाद पेटण्याची शक्यता आहे। जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली, ज्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान लिहिलं, ज्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत 135वी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं प्राथमिक शिक्षणसुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात झालं। दरम्यान उदयनराजेंनी मुलींच्या पहिल्या शाळेवरून केलेल्या वक्तव्यावरून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इतिहासाची छेडछाड न करण्याचा सल्ला दिलाय, तर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनीही उदयनराजेंवर टीका केली आहे। जग साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे की सावित्रीबाई फुलेंचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं अनन्यसाधारण जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे। महाराष्ट्र असो किंवा देश असो, देशाला एकच माहिती आहे की स्त्री शिक्षण असो किंवा दीनदलितांना न्याय देणं असो, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं योगदान, उदयन महाराजांनी पहिल्यांदा कोणी शाळा काढली, उदयन महाराजांच्या सर्टिफिकेटवर त्यांचं कार्य मोजलं जाऊ शकत नाही। पण उदयन महाराजांनी अशी बालिश वक्तव्य करू नये। दरम्यान 1948 मध्ये पहिली शाळा फुले दाम्पत्याने सुरू केली असून आता राजांविरोधात कसं बोलणार असा खोचक सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला। उदयन राजे बोले आता वो राजा है, हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई। पण मला एक माहिती आहे, पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते, पण ते राजवाड्यातील राजघराण्यातील मुलांना सार्वजनिकरित्या नाही। सार्वजनिकरित्या ती शाळा जी आहे 1851 साली जी आहे नंतर ब्रिटिशांकडे सुपूर्द करण्यात आली आणि 1 जानेवारी त्याच्या अगोदर 1 जानेवारी 1948ला महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंची पहिली मुलींची शाळा निर्माण झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।